नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी अजून आलेली नाही त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर जे विद्यार्थी OBC कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना पण 6 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे. ठीक आहे. आता आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या साईटवरती गेलेलो आहे. या ठिकाणी आपण व्ह्यू गव्हर्नमेंट रिझोल्युशन वरती जर गेलो आपण, तर या ठिकाणी बघा 16 नंबरचं जे आहे सर्क्युलर, हे सर्क्युलर आपण इथे डाउनलोड करूया. ठीक आहे. तर या सर्क्युलरमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी डायरेक्टली बघा, 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्था मधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच NCA आपलं व्हॅलिडिटी. ठीक आहे. तर व्हॅलिडिटीची मुदत ही 6 महिन्याची केलेली आहे. आता कोणाची केलेली आहे तर बघा, या GR मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जसं की SCBC कॅटेगरी आहे ना, जे मराठा कास्ट होती त्यांची SCBC प्रवर्गातील सन 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी साठी काय केलेलं होतं, 6 महिन्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली होती SCBC कॅटेगरीसाठी. तर बघा, इतर मागासवर्ग म्हणजेच OBC प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या जात जात प्रमाण म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच SCBC प्रवर्गाप्रमाणेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही अंतिम दिनांकापासून 6 महिन्याचा कालावधी देण्याची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. म्हणजेच काय, तर थोडक्यात SCBC कॅटेगरीच्या मुलांना जसं की 6 महिन्याची मुदत दिलेली होती, तशीच OBC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. आता ही मुदत 6 महिन्याची कधीपासून स्टार्ट होईल तर जो शैक्षणिक प्रवेशाकरता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे शेवटची जी तारीख आहे, तर आपण डायरेक्ट सेकंड इयरची जर तारीख बघितली तर 10 सप्टेंबर आहे आणि BE फर्स्ट इयरची जी तारीख आहे ती आहे 9 सप्टेंबर आय थिंक, है ना. तर तिथून 6 महिन्याचा ड्युरेशन जो आहे तो दिलेला आहे ना. तर आता शासन निर्णय तोच दिलेला आहे की अगोदर जसं सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी 9 तारखेपर्यंत किंवा 10 सप्टेंबरपर्यंत जर तुमची व्हॅलिडिटी सबमिट नाही केली तर तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी तुमची ॲडमिशन डायरेक्टली कॅन्सल होणार होती. ठीक आहे. असा मेसेजही बऱ्याच विद्यार्थ्यांना CET सेलकडून आलेला आहे. बट आता हा GR जस्ट वेबसाईटवरती आजच पब्लिश झालेला आहे. त्याच्यामुळे उद्या किंवा आज रात्री, उद्याच CET सेलचं काम माहिती आहे आपल्याला, एवढं काही प्रॉम्प्ट नाही आहे. तर उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं नोटिफिकेशन किंवा CET सेलवरती येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थी OBC कॅटेगरी किंवा SCBC कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी साठी 6 महिन्याची मुदत भेटलेली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाहीये. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल सर्क्युलर, तर हे सर्क्युलर मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकतोय. ठीक आहे. अदरवाईज याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय डायरेक्टली. ही लिंक तुम्ही लिंकवरती क्लिक केली की डायरेक्टली तुम्हाला PDF ओपन होईल. ठीक आहे. जर व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.